2,90,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यास अटक। विशेष पथक गुन्हे शाखेची कामगिरी। विशेष पथकातील पोलीस हवालदार संजय ताजणे, पोलीस नायक दिघे, पोलीस अंमलदार निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम उस्मानिया हॉटेल समोर गुलशन कॉलनी, पखाल रोड, नाशिक या ठिकाणी एमडी विक्री करण्याकरिता येणार असल्यास दीपक मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे लेखी आदेशान्वये दिनांक 20 जून रोजी 6 वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांनी विशेष पथकातील अंमलदारांसह नाशिक वापी ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या कंपाऊंड लगत उस्मानिया हॉटेल समोर गुलशन कॉलनी, पखाल रोड, नाशिक या ठिकाणी सापळा रचून शहबाज मनीत पठाण वय 27 वर्ष तो मोपेड बाईकवरून जात असताना त्यास अटकाव करून एनडीपीएस कायदा 1985च्या तरतुदींची पूर्तता करून त्यांचे अंग झडती घेतली असता त्याच्याकडे 2,90,000 रुपये किमतीचा 58 ग्रॅम वजनाचा एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला। सरकारतर्फे पोलीस हवालदार संजय ताजणे यांनी फिर्याद दाखल करून आरोपी शहबाज मजीद पठाण व त्याचा साथीदार आरोपी शैलेश तेलोरे या दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, ग्रेट पोलीस उपनिरीक्षक भोई, पोलीस हवालदार 106 किशोर रोकडे, पोलीस हवालदार ताजणे, पोलीस हवालदार गायकर, पोलीस नायक योगेश चव्हाण, पोलीस नायक जगझाप, पोलीस नायक कोल्हे, पोलीस नायक दत्ता चकोर, पोलीस नायक दिघे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार बाळा नांद्रे, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, पोलीस अंमलदार निकम, महाराष्ट्र पोलीस अंमलदार भड, महाराष्ट्र पोलीस कदम, सर्व विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।